हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला माझं एक सिम्पल DIY स्किन केअर रूटीन शेअर करणार आहे. ॲक्च्युली शार्वी झाल्यानंतरपासून आता जवळजवळ ती ऑलमोस्ट 1 वर्षाची होत आली आहे. बट मी स्वतःकडे लक्ष देणंच सोडून दिलं आहे. म्हणजे तिच्या मागेच पूर्ण दिवस निघून जातो. त्याच्यानंतर घरातली छोटी-मोठी कामं असतात. पण आज मी ठरवलं की नाही, आपण आता थोडं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. मग म्हटलं चला एक स्किन केअर करूया. तर माझं DIY स्किन केअर रूटीन मी तुमच्यासोबत आता शेअर करते. सगळ्यात पहिलं आपल्याला करायचं आहे क्लेन्झिंग, त्याच्यानंतर एक्सफोलिएशन, त्याच्यानंतर एक फेस पॅक लावूया, DIY फेस पॅक. त्याच्यानंतर येणार आहे तुमचं टोनिंग आणि मॉइश्चरायझर. सो क्लेन्झिंगसाठी जे आहे मी रॉ मिल्क यूज करते. कॉटन जस्ट आपल्याला त्याच्यामध्ये डिप करायचं आहे आणि ते आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. रॉ मिल्क लावण्याने आपल्या स्किनमधला डर्ट रिमूव्ह होतो. काही एक्सेस ऑइल असेल तर ते रिमूव्ह होतं आणि हे ॲज अ नॅचरल क्लेन्झर म्हणून यूज होतं. सो चलो मी मिल्क लावते, रॉ मिल्क. इथे मी घेतलेला आहे रॉ मिल्क. तुम्ही इथे बघू शकता डर्ट किती आहे. आता आपण स्क्रब तयार करूया. त्याच्यासाठी मी इथे तांदळाचा पीठ घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलं आहे आणि रोज वॉटर टाकते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपली नेक्स्ट स्टेप आहे एक्सफोलिएशन. तर इथे मी जो स्क्रब तयार केलेला आहे किंवा स्क्रबिंग पण म्हणू शकता तुम्ही, इथे जो मी स्क्रब तयार केलेला आहे ते मी आता लावणार आहे. 2 ते 3 मिनटं हे तुम्हाला जेंटली मसाज करायचं आहे. ह्याने तुमचं डेड स्किन रिमूव्ह होतं आणि ब्लड सर्क्युलेशनही इम्प्रूव्ह होतं. सो इथे मी फक्त पाण्याने जे आहे फेस वॉश केलाय. आता आपण फेस पॅक तयार करूयात. ह्यासाठी मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकले, 2 चमचे मी दही टाकते आणि रोज वॉटर टाकणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हनीसुद्धा ॲड करू शकता. तर हे सगळं तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक थिक पेस्ट बनवायची आहे तुम्हाला. सो इथे जो आपण फेस पॅक तयार केला तो मी यूज करणार आहे. तर हा फेस पॅक तुम्ही ब्रशनेही अप्लाय करू शकता किंवा बोटांनीही अप्लाय करू शकता, हाताने. तर मी इथे हातानेच अप्लाय करते. ते मला वाटतं व्यवस्थित अप्लाय होईल ब्रशपेक्षा. सो इथे मी अप्लाय करते. आता ह्यामध्ये बेसन आहे जे तुमचं टॅन रिमूव्ह करतं आणि डेड स्किन एक्सफोलिएट करतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद आहे जी नॅचरल अँटीसेप्टिक आहे आणि त्यामुळे तुमची स्किन ब्राईट होते आणि तुम्हाला क्लिअर स्किन भेटते. आणि दहीमुळे स्किन हायड्रेट होते आणि पिगमेंटेशन जे आहे ते रिड्यूस होतं. सो आता 15 मिनिटं झालेली आहेत फेस पॅक लावून. तर आता मी फेस वॉश करून येते. तुम्ही हा इन्स्टंट ग्लो बघू शकता चेहऱ्यावरती. मी फक्त पाण्याने फेस वॉश केलेला आहे आणि हा ग्लो बघा, सीधेच ग्लो. सो आता नेक्स्ट स्टेप आहे टोनिंग. त्यासाठी मी रोज वॉटर यूज करते. माझ्याकडे एक खाली स्प्रे बॉटल होती, त्याच्यामध्ये मी रोज वॉटर टाकलंय. सो रोज वॉटरने एकतर आपल्याला खूप फ्रेश फील होतं आणि आपले पोर्स टायटन करतं. सो जस्ट सो इथे माईकचा काहीतरी इश्यू झाला आणि मी रेकॉर्ड तर केलं पण आवाजच येत नव्हता. सो मला आता व्हॉइस ओव्हर द्यावं लागतं आहे. तर इथे मी मॉइश्चरायझर म्हणून ॲलोवेरा जेल यूज करते.
थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलं आहे मी. हे जेंटली मसाज करायचं आहे फेसवरती. याच्यामुळे मॉइश्चर लॉक होतो आणि जर काही ॲक्ने स्कार्स मार्क असतील तर ते रिड्यूस होतं आणि त्यासोबतच तुमची स्किन जी आहे ती स्मूथ होते. तर इथे आपलं DIY स्किन केअर झालेलं आहे. हे जे मी इन्ग्रेडियंट्स वापरले ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि तुम्ही इथे माझा ग्लो बघा. इन्स्टंट असा ग्लो आलेला आहे. सो हे रुटीन तुम्ही वीकमधून 2दा फॉलो करू शकता. ऑब्व्हियसली ह्यासोबत तुम्हाला भरपूर पाणी पिलं पाहिजे, जे मी स्वतः पण खूप कमी पिते. बट येस, मी ट्राय करेन की आता इथून पुढे भरपूर पाणी घेईन मी. त्यासोबतच तुमचं डाएट क्लीन ठेवा. जे मीही आता हळूहळू ट्राय करते की माझं डाएट जे ते क्लीन असेल. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि इथून पुढे तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.